स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मृतींना शिक्षणातून अभिवादन. दादा दरेकर आणि सोनू दरेकर मित्रपरिवाराचा उपक्रम. आमदार अक्षय कर्डिले यांचा भव्य सत्कार. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रेरणादायी कार्यक्रमाला अभिवादन करत शिराढोण येथे दरेकर मित्रपरिवाराच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांचा शिराढोण ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. गावातील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर, पेन, पॅडसह विविध शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले. यावेळी बोलताना आमदार अक्षय कर्डिले म्हणाले, शालेय साहित्य हे केवळ वह्या पुस्तके नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी आहे. शिक्षण हेच जीवनातील सर्वात मोठे शस्त्र असून त्याच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते. विद्यार्थ्यांनी मोबाईलसह इतर आकर्षणांपासून दूर राहून शिस्त, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले. शिराढोण गावाशी आणि नगर तालुक्याशी कर्डिले कुटुंबाचे जिव्हाळ्याचे नाते असल्याचे सांगताना, येथील नागरिक माझे कुटुंब आहेत. गावाच्या विकासासाठी तसेच रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी मी सदैव उपलब्ध राहील, अशी ग्वाही आमदार अक्षय कर्डिले यांनी दिली. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी शिक्षण, विकास आणि जनसेवा यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित हा उपक्रम त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात दादा दरेकर आणि सोनू दरेकर मित्रपरिवाराचा विशेष सहभाग होता. शिराढोण गावाने स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना प्रथमच विधानसभेत पाठविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे आमदार अक्षय कर्डिले यांच्या विजयामध्येही शिराढोण ग्रामस्थांसह दादा दरेकर व सोनू दरेकर मित्रपरिवाराचे मोठे योगदान असल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थ, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येत उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मृतींना साजेशी प्रेरणादायी आदरांजली ठरली. उल्लेख करायला मला आनंद वाटतोय की साहेबांनी जात असताना आपल्या विद्यार्थ्यांसाठी गावातील 38 लाख रुपयाचा शाळा खोल्यांचा निधी आपल्या शिराढोण गावासाठी उपलब्ध करून दिला. खरं तर हे काम पाठीमागच्याच वर्षी करण्याचा योग होता, तर मात्र गावकऱ्यांचा विचार वेगळ्या पद्धतीने त्यांना या सगळ्या काम करायचं होतं. त्यामुळं अजूनपर्यंत निधी काही खर्च केला नाही, आपली कामाची सुरुवात झाली नाही. पण लवकरात लवकर त्या पण कामाची आपण सुरुवात करू, कारण की आम्ही साहेबांनी तर आपल्याला निधी दिलाय. मी 2 वेळेस आपल्याला फोनवर सांगितलं, पण आता निर्लेखन राहिल्या कारणाने ते कुठंतरी अजून आपलं काम थांबले. पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांसाठी सुंदर शाळा खोल्यांचे नियोजन आपल्यासाठी होईल. आज आपण सर्वच विद्यार्थ्यांना अतिशय चांगला उपक्रम राबवलाय की सर्व आपल्या गावातले आणि पंचक्रोशीतल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करतोय. आणि बऱ्याच दिवसापासून आपल्याला कार्यक्रम गावामध्ये माझा सत्काराचा आयोजन करायचा होता. सोनू मला भरपूर वेळेस या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितलं होतं कधी करायचा, पण कुठेतरी आता आपल्याला माहिती आहे सत्कारही चालू होते, कामही चालू होते, उद्घाटनही चालू होते, आता अधिवेशन चालू झालं, पण म्हणलं करून टाका, विद्यार्थ्यांची शाळा सुरू होते. तर तुम्ही आता शाळेत दप्तर, वह्या, पॅड, पुस्तक वाटले नाही तर ते आपापल्या घरून घेऊन येते ना. म्हणून मी आमचे दादाजी दरेकर यांना सांगितलं की आता या शनिवारी आपण कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम करून टाकू. पण मला आज सत्कार माझे अनेक होतात, पण शिराढोण मध्ये आल्याच्या नंतर एक घरातला म्हणून मला सत्कार घ्यायला फार आनंद आज वाटला. कारण की सत्कार भरपूर माझे या काळामध्ये झाले, पण इथं आल्याच्या नंतर कुठेतरी आपल्या गावामध्ये आलो, आपल्या घरातल्या लोकांना भेटलो, अशी भावना मनामध्ये येते. आणि निश्चितपणे तुम्ही सगळेजण माझ्या कुटुंबातले सदस्य आहात आणि भविष्यातही पूर्णपणे जबाबदारी माझी राहील आणि निश्चितपणे आपली वाटचाल चांगल्या पद्धतीने होईल. तुम्ही सर्वजण म्हणजे माझ्या जीवाचे आणि घरातले लोक आहेत, म्हणून तुमच्याकडे मात्र माझं लक्ष कधीच कमी राहणार नाही. पूर्णपणे जेवढी जबाबदारी माझ्या मतदारसंघाची त्यापेक्षाही तुम्हाला जास्त माझ्याकडून सहकार्य
आणि कुटुंबातला सदस्य असला तर आपण 100% त्याला त्याची बाजू थोडी धरून ठेवतो. त्याच्यामुळं तुम्ही सगळे कुटुंबातले आहात म्हणून तुमची बाजू माझ्या मनामध्ये काय प्रथमच राहणार आहे. या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये तुमच्या सर्वांचंच मोठं योगदान माझ्या विजयामध्ये आहे. तर निश्चितपणे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदर आणि चांगला कार्यक्रम आमचे दादा, सोनू, सर्व मित्रपरिवार यांनी चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन केलं आणि कायमच हे सगळे तरुण मुलं मला साथ देण्यासाठी कायम पुढे असतात आणि 2024ला पण 2026ला पण मोठा कार्य हातामध्ये या सगळ्या तरुण मुलांनी उचललेलं होतं आणि जबाबदारी पण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली. म्हणून सर्व एका तरुण मित्रमंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे मनापासून आभार.